सांगली केंद्र या दोन्ही केंद्राचे कार्यक्रम सरमिसळ होऊन कसे तयार झाले ते आपण ऐकूया. मी सुनीता भोसले सातारा FM वाहिनी आकाशवाणी केंद्र सातारा सादर करीत आहे महिलांचा आवडता कार्यक्रम घरकुल यामध्ये सहभागी. मी मंदा आटेकर सांगली आकाशवाणी केंद्र प्रक्षेपित करीत आहे आजचे बाजारभाव. हळद पूड 28,000 क्विंटल, शिकेकळी 3,500 किलो 3,500 रुपये क्विंटल, जाड रवा 4,200 रुपये क्विंटल, बारीक रवा 4,200, मासळी 1200 रुपये किलो. आणि या लीलाताई, आज तुम्ही आपल्या भगिनीसाठी कोणती रेसिपी घेऊन आला? आज मी तुम्हाला सांज्याच्या पोळ्या करून दाखवणार. खानदेशी कापसाची आवक वाढली असून भावाने अगदी उच्चांक गाठला आहे. क्विंटलला 50,000 रुपये दर झालेला. एका जाडसर कढईत 2 चमचे तुपावर रवा केसरी रंग येईपर्यंत हलकेच भाजा. बाजारभाव हा वृत्तांत आपण ऐकला. आता माझी मैत्रीण विमल ही तुम्हाला घेऊन जात आहे कैलासवासी खाशाबा जाधव स्मृती मैदानावर. ती तेथे जंगी कुस्त्यांचा फड रंगलेला आहे आणि आपण चला तर पाहूया. कोमट आधार करून रवा शिजवून घ्यावा. वेलची पूड घाला. किसून तयार केलेला गूळ, अर्धी वाटी साखर एकत्रितपणे शिजवलेल्या रव्यात मिसळा. कराडचा भीमा पैलवान मैदानावर उतरलेला आहे. त्याचे आव्हान सातारच्या पैलवान बाळू बाळूराव यांनी स्वीकारले आहे. दोन्ही मल्ल एकमेकांना चांगलेच घडलेले आहेत. सैलसर कणिक आपण भिजवून ठेवली आहे. पुरणाच्या अंड्याप्रमाणे गाठ झालेला शिरा आपण त्यामध्ये घालणार आहोत. अरे वा, दोन्ही तगडे पैलवान एकदा जबरदस्त कुस्तीचे डाव खेळत आहेत. हलक्या हाताने पोळी सांज्याच्या पिठावर लाटा. तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजा. मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेले आहे. कुस्ती शौकीन टाळ्या वाजवून फेटे उडवीत कुस्तीला दाद देत आहेत. आणि पहिला डाव सांज्याच्या पोळीवर 1 चमचा साजूक तूप सोडून पोळी केळीच्या पानावर हलकेच ठेवा. अरे वा, छान छान. सातारचा बाळू निकम एखाद्या वाघाप्रमाणे डाव टाकीत आहे. सामना अटीतटीचा होणार. केळीच्या पानावर सांज्याच्या पोळीबरोबर बटाट्याची भाजी, डाव्या बाजूला लोणचे, पापड, कुरडई ठेवा. कुस्ती निकाली 7 गुणाने सातारचा बाळू निकम याने कुस्ती जिंकली. तो कुस्तीवीर ठरला. त्याने भीमाला आसमान दाखवले. 20 किलो चांदीची गदा त्याने जिंकली. गुलाब उधळत मिरवणूक निघाली सुद्धा. मैत्रिणींनो, आवडली का रेसिपी? कशी वाटली तुम्हाला? नक्की कळवा. पुन्हा भेटूया 12 जानेवारीला दुपारी 2 वाजता. नमस्कार.